अमेरिकेमध्ये प्रवासी बोट समुद्रात उलटली। बोटीमधील 116 प्रवाशांपैकी 53 जणांना वाचवण्यात यश। इतर प्रवाशांचा शोध सुरू। वन नेशन वन इलेक्शन उद्या जाहीर करा। निवडणुकीसाठी आम्ही तयार आहोत। उद्धव ठाकरे यांचं पंतप्रधान मोदींना आव्हान। मेलनीला चॉकलेट तर तरुणांना बंदुकीची गोळी। सरकार बदलेपर्यंत लढा सुरू ठेवा। उद्धव ठाकरे यांचा आंदोलकांना सल्ला। धर्मेंद्र प्रधान यांना कोणतं सोनं चिकटलंय? सरकार शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा का घेत नाही? आदित्य ठाकरे यांचा संतप्त सवाल। मुजोर रमेश म्हात्रे अखेर पोलिसांना शरण। म्हात्रेला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी। डॉक्टरांना केलेल्या मारहाणीचं समर्थन नाही। रमेश म्हात्रेच्या मुजोरीवर एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य। वांगचूक यांच्यावर सरकारी रुग्णालयामध्येच उपचार होणार। न्यायालयानं वांगचूक यांच्या पत्नीची याचिका फेटाळली। भाजप हुकुमशाही पद्धतीनं वागते। ओबीसी जनता पार्टी स्थापन करणार। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची भाजपवर टीका। पार्थ पवार यांच्या साखरपुड्यामुळे जिल्हा नियोजन समितीची बैठक लांबणीवर। खासदार सोनवणेंच्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चा। व्यावसायिकाला धमकावणं, शिवसेनेच्या महिला नेत्याला भोवलं। पूजा बनसोडेला नवी मुंबई पोलिसांकडून अटक। बनसोडेला 20 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। रवी सीड्स सोयाबीन उत्पादक कंपनीविरोधात गुन्हा नोंदवला। जय महाराष्ट्राच्या बातमीचा इम्पॅक्ट। हजारो शेतकऱ्यांनी केल्या होत्या तक्रारी। जगबुडी नदीनं गाठली धोक्याची पातळी। खेड शहरात पुराचं पाणी शिरण्यास सुरुवात। नदीकाठच्या गावकऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा। जालन्यामध्ये 2 गटात हाणामारीत 18 वर्षाच्या तरुणाचा मृत्यू। शहरातील वलीमामू दर्गा परिसरातली घटना। चोरी करण्यापूर्वी देवाचं दर्शन। अकोल्याच्या वजेगाव मंदिरातील चांदीच्या पादुकांवर चोरट्याचा डल्ला। सीसीटीव्ही फुटेज समोर। जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस। सलाल धरणाचे दरवाजे उघडून चिनाब नदीमध्ये विसर्ग सुरू। नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा। जम्मू आणि काश्मीरमध्ये भूस्खलन। पूंछ जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर विध्वंस। पूंछमध्ये 10 जणांचा मृत्यू। मदत आणि बचाव कार्य सुरू। बिहारमधील बागमती नदीमध्ये प्रवासी बोट उलटली। 15 प्रवासी क्षमतेच्या बोटीमध्ये बसवले 40 प्रवासी। स्थानिक मदतीला धावले। जीवितहानी टळली। राज्यभरातील रेस्टॉरंट्स आणि कॅफे सोमवारी पहाटे 4 वाजेपर्यंत सुरू राहणार। फिफा विश्वचषक अंतिम सामन्याच्या पार्श्वभूमीवर निर्णय।